स्त्री असणं सोपं नाही. जरी आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या आणि नेतृत्व करत असल्या तरी त्यांच्यासाठी हे बिलकुल सोपं नाही. हे कठीण पण स्त्रियांच्या शरीराच्या वेगळेपणामुळे येतं. स्त्रिया मासिक पाळी आणि प्रजनन क्षमता या बाबतीत पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. स्त्रियांना नवीन जीवन निर्माण करण्याची शक्ती आणि वरदान असते, परंतु त्याचमुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आजकाल स्त्रिया पुरुषांइतकेच शारीरिक श्रम करतात आणि त्यांच्या एवढाच कामाचा ताण त्यांनाही असतो. कुटुंबाची जबाबदारी मुख्यतः स्त्रियांच्या खांद्यावर असते आणि ही परिस्थिती अजूनही फारशी बदललेली नाही. या जबाबदारीच्या ओझ्यामुळे स्त्रियांना अनेक शारीरिक त्रासांना सामोरं जावं लागतं. त्यापैकी एक महत्वाचा त्रास म्हणजे PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. ही समस्या अनुवंशिकता, वातावरण, जीवनशैली आणि मानसिक ताण यांच्यासारख्या अनेक कारणांमुळे उद्भवते, ज्यामुळे स्त्रियांना वजन वाढणे, मासिक पाळीची अनियमितता, पिंपल्स, केस गळणे, गर्भधारणेच्या समस्या आणि वेळीच उपचार न घेतल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब, गर्भाशयाचा कर्करोग यांसारख्या गंभीर व्याधींना सामोरं जावं लागतं. हे टाळता येऊ शकतं. होय, हे टाळता येऊ शकतं, परंतु यासाठी PCOS विषयी जागरूकता आणि थोडा सक्रिय आधार आवश्यक आहे. PCOS विषयी जागरूकता निर्माण करण्याचं हे आव्हान लागू बंधू एक मिशन म्हणून स्वीकारत. या समस्येविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करत आहोत. या कार्यात सहभागी सुदृढ स्त्री समाज घडवण्यासाठी आमच्या सोबत